झी 24 तास एक पाऊल पुढे। कामगारांच्या संपाचा देशभरात आता परिणाम जाणवू लागलाय। नोएडाजवळ कामगारांनी वाहनांची जाळपोळ केली आहे। संपाच्या समर्थनार्थ कामगारांनी मोर्चा काढला होता। सुरुवातीला मोर्चेकऱ्यांनी दगडफेक केली, त्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला। त्यामुळे चिडलेल्या आंदोलकांनी जाळपोळ सुरू केली आहे। आंदोलकांनी शेकडो वाहनांना आगी लावल्यात। ते एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक आपल्याबरोबर आहे। रश्मी, आपण बघतोय की नोएडामध्ये बंदला एक हिंसक वळण लागलेलं आहे। काय आत्ताची परिस्थिती आहे तिथली? मृदुला, सध्या तरी परिस्थिती आटोक्यात आणलेली आहे, कारण पोलिसांनी लगेच ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला या परिस्थितीवर। परंतु दुपारी 12च्या आसपास मात्र ही परिस्थिती बरीच चिघळली होती। अनेक आंदोलनकर्ते तिथे आले होते, त्यांनी दगडफेक केली होती। ऑफिसेसमध्ये घुसून देखील त्यांनी मारहाण केलेली आहे। जे मालक आहेत त्यांची ही तक्रार आहे की पोलिसांनी योग्य वेळी दखल न घेतल्यामुळे हे प्रकरण जास्त चिघळलं गेलं आहे। अनेक ठिकाणी गाड्यांना आग लावण्यात आली होती। ज्या अग्निशमक दलाच्या गाड्या आल्या होत्या त्यांना देखील एके ठिकाणी आग लावण्यात आली होती। अतिशय भयंकर पद्धतीने हिंसक वळण लागलं खरं तर आजच्या या भारत बंदला। हा कुठला तरी राग होता की आंदोलनकर्त्यांचं आजही काही ऑफिसेस उघडे होती म्हणून त्यांनी आंदोलन केलं, अशा पद्धतीने हे सध्या समजते। पोलिसांनी मात्र त्वरित या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आहे। धन्यवाद रश्मी, माहिती दिल्याबद्दल। या होत्या दिल्लीहून आमचे प्रतिनिधी रश्मी पुराणिक। आपण बघतोय की नोएडाजवळ कामगारांनी वाहनांची जाळपोळ केली आहे। संपाच्या समर्थनार्थ कामगारांनी मोर्चा देखील काढला होता आणि सुरुवातीला मोर्चेकऱ्यांनी दगडफेक केली, त्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला। त्यामुळे चिडलेल्या आंदोलकांनी जाळपोळ सुरू केली आणि आंदोलकांनी शेकडो वाहनांना आगी लावल्या। तर आपण बघतोय की नोएडामध्ये हिंसक वळण लागलेलं आहे। तिकडे कोलकाता, पाटणा, भुवनेश्वर आणि हैदराबाद शहरांमध्ये देखील या संपाचा खास परिणाम जाणवतोय। पाटण्यात डाव्या संघटनांनी रस्त्यावर टायर जाळून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला, शिवाय प्रवासी वाहतूकही जबरदस्तीने बंद पाडली। भुवनेश्वरमध्ये रेल रोको करण्यात आला, तर हैदराबादमध्ये सकाळपासूनच मुख्य बाजारपेठेतली दुकानं बंद होती। कोलकात्यातल्या जनजीवनावर ही बंदचा परिणाम जाणवतोय। एकंदरच काय डाव्या पक्षांचा ज्या राज्यामध्ये प्रभाव आहे त्यात बंदचा मोठा प्रभाव जाणवतोय। देशभरातल्या बँका बंद राहणार असल्यानं आर्थिक व्यवहार देखील ठप्प झाले। झी 24 तास एक पाऊल पुढे।